मित्रांनो, ठाणे ते कोकण मोहिमेतील आज 5वा दिवस आणि मी निघालो आहे आदमापूरहून कुणकेश्वराच्या दर्शनाला. वाटेत राधानगरी आणि दाजीपुरी ही अभयारण्ये लागतात आणि भर उन्हात देखील इथे थंडी वाजल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे 110 किलोमीटरचं अंतर पार पाडून फोंडा घाटातून मी पोहोचलो कुणकेश्वराला. ते स्वयंभू महादेवाचं दर्शन घेतलं. साधारण 10 वर्षांपूर्वी देखील मी या ठिकाणी माझ्या मित्रांसोबत आलेलो होतो. आज परत दुसऱ्यांदा दर्शनाचा योग आयुष्यात आला. पांडवांचा तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा सहवास या मंदिराला लाभलेला आहे. अनेक जुलमी आक्रमणं चिरून देखील आज हे मंदिर आणि या मंदिरावरील भगवा डोलाने फडकत आहे. कुणकेश्वराहून मी निघालो देवगड किल्ल्याच्या दिशेने. वाटेत अतिशय नयनरम्य अशा बीचेसनी, समुद्रकिनाऱ्यांनी माझं स्वागत केलं. त्यांना पाहून फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह अजिबात आवडता येत नाही.